राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी परीक्षा सक्ती करण्यात आल्यानंतर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली। यामुळे राजकीय वातावरण तापल्यानंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आलाय। मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी याबाबत घोषणा केली आहे। राज्य शासनाच्या भाषा संचालनालयानं राज्याच्या सेवेमध्ये असलेल्या राजपरित्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा घेण्याची घोषणा केली होती। 28 जूनला होणाऱ्या परीक्षेला मराठी अभ्यास केंद्र, मनसे, ठाकरे सेनेनं जोरदार विरोध केला। महाराष्ट्र मराठी हीच प्रमुख आणि अधिकृत भाषा आहे, त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांवरती हिंदी लादणं योग्य नाही, असं मत मराठी अभ्यास केंद्रानं नोंदवलं होतं। त्यामुळे हिंदी भाषेच्या परीक्षेच्या निर्णयावरून निर्माण झालेला वाद लक्षात घेऊन राज्य सरकारनं तात्पुरती माघार घेतल्याचं दिसतंय। दरम्यान कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची स्थगिती देण्यात आलेली असली तरी भविष्यामध्ये याची गरज आहे का हे पाहणार आहे। गरज असेल तर हिंदी भाषा परीक्षा घेणार आणि गरज नसल्यास परीक्षा घेणार नसल्याचं मंत्री उदय सामंतांनी स्पष्ट केलंय। मराठी भाषा संचालनालयाकडनं ही परीक्षा घेण्यात येणार आहे म्हणून मी आता आमच्याच प्रधान सचिव मराठी भाषेच्या जे किरण कुलकर्णी आहेत त्यांच्याशी चर्चा केली। जी परीक्षा हिंदीची लावलेली होती त्याला स्थगिती दिलेली आहे आणि भविष्यामध्ये ही हिंदीची परीक्षा आवश्यक आहे का हे मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून पडताळून बघणार आहे आणि जर आवश्यक असेल तर कंटिन्यू करू, जर आवश्यक नसेल तर ही हिंदीची परीक्षा न घेण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत।